काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि पवार गटामध्ये सध्या 15 जागांवर तिढा सुरू असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीने आधी तिढा सोडवावा, मग आम्ही बोलू, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। तर बैठकीतली चर्चा बाहेर न सांगण्याची पथ्य आम्ही पाळतो, संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना हा टोला लगावलाय। असं की इथे कोणाला उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाहीत। ज्यांनी बीजेपी बरोबर समझोता केलेला आहे आणि ज्यांनी असं बीजेपी बरोबर अगोदर राजकीय सरकार स्थापन केलेली आहे, त्यांनी आम्ही धुत्यात आणण्यासारखे हे कोणाला सांगू नये। आणि आता असं म्हणूनच ते धुत्यात आणण्यासारखे झालेले आहेत, याच्यासाठीच आम्ही असं ते प्रपोजल दिलं की तुम्ही आतापर्यंत बीजेपी बरोबर राहिलेला आहात, शिवसेनेबरोबर राहिलेला आहात, कोणाबरोबर तरी राहिलेला आहात, तर यापुढे आम्ही बीजेपी बरोबर जाणार नाही असं आम्हाला नाही। जो मतदार नव्यानं जोडणार आहे आणि तुम्हाला मतदान देणार आहे त्याला तुम्ही द्या। 2 दिवसापूर्वी स्वतः बाळासाहेब आंबेडकर या बैठकीस उपस्थित होते। आता एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात। आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची। आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो। ही लोकशाही आहे। आम्ही ठरतो की बाबा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही, आपण चर्चा करू। आता त्यांच्या पक्षाचं धोरण असेल ते आघाडीचं की प्रत्येक गोष्ट उघड करावी, लोकांसमोर मांडावी, ते जास्त लोकशाहीवादी आहेत।